नमस्कार, मी सुनील नाटेकर आणि आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। माणूस वाचवण्यासाठी ठाणेकर म्हणून एकत्र काम करूया, एकनाथ शिंदे। गेले अनेक दिवस आपण सर्वजण कोविडशी लढा देत आहोत, पण या घडीला मृत्यूदर कमी करण्याबरोबरच रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाचा प्राण वाचवण्यासाठी तुम्ही शर्थीचे प्रयत्न करा। ठाणेकर म्हणून सर्वांनी या घडीला एकत्र काम करूया, असे भावनिक आवाहन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले। त्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे ठाणे शहरातील सर्व खासगी रुग्णालयांच्या डॉक्टरांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी महापौर नरेश गणपत म्हस्के, खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा आदी उपस्थित होते। सद्यस्थितीत कोविड रुग्णांच्या मृत्यूचा दर वाढत आहे, ही चिंतेची बाब असून तो दर कमी करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून काम करण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले। आजपर्यंत आपण सर्वजण एक टीम म्हणून काम करत आलो आहोत। मी स्वतः आणि राज्य शासन यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली। कोविड रुग्णांची संख्या वाढते आहे, त्या पार्श्वभूमीवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी सांगितले की सर्व हॉस्पिटल्स, मग ते खासगी असोत किंवा सरकारी असोत, त्यांनी कोविड उपचार घेणाऱ्या रुग्णांचा प्राण वाचावा यासाठी शर्थीचे प्रयत्न केले पाहिजेत। त्यांना मानसिक धीर दिला पाहिजे, जेणेकरून मृत्यूचा दर कमी होईल। त्याचबरोबर फायर ऑडिट, विद्युत ऑडिट आणि ऑक्सिजन यंत्रणा यांचं ऑडिट करण्याची आवश्यकता असून ते केले तर भविष्यात होणारी मोठी हानी टळू शकते, असेही सांगितले। ऑक्सिजनचा तुटवडा सर्वत्रच आहे, त्यामुळे ज्या रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता आहे त्यांना ऑक्सिजन देण्यात यावा, असे सांगून तातडीच्या वेळी ऑक्सिजनसाठी महानगरपालिका मदत करेल, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले। यावेळी डॉक्टरांच्या अनेक प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी ही वेळ एकजुटीने काम करण्याची आहे, माणूस वाचवण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्याचे आहेत, त्यांना मानसिक धीर देण्याची ही वेळ आहे, त्यासाठी आपण सर्वजण ठाणेकर म्हणून काम करूया, असे सांगितले। तसेच त्यांनी कोविड काळात करत असलेल्या कामाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले। जे काही कोविडचं संकट आहे, संकट तर पूर्ण राज्यात देशात आहे, परंतु ठाणे महापालिका हद्दीमधला मॉर्टिलिटी रेट जो आहे, डेथ रेट कमी झाला पाहिजे, रिकव्हरी रेट वाढला पाहिजे आणि जे काही पेशंट आहे त्यांची लाईन ऑफ ट्रीटमेंट, लागणारी औषधं, मेडिसिन ह्या सगळ्या आणि प्रोटोकॉल गाईडलाईन काय असल्या पाहिजे या बाबतीमध्ये मीटिंग, झूम मीटिंग आयोजित केली होती। त्यामध्ये अनेक डॉक्टरांनी चांगल्या सूचना केलेल्या आहेत की पेशंटची रिकव्हरी फास्ट कशी होईल, त्याला मॉरल सपोर्ट करण्यासाठी काउन्सिलिंग करणं, सायकोलॉजिकल जे काही इफेक्ट असतो त्याच्यामुळे पेशंटला मॉरल सपोर्टची आवश्यकता असते। या अनेक बाबी ज्या आहेत, किंबहुना पेशंटच्या नातेवाईकांशी डायलॉग झाला पाहिजे, त्याला डेलीचं अपडेट दिलं पाहिजे, पेशंटचं त्याची परिस्थिती काय आहे, सगळ्या गोष्टीवर चर्चा यामध्ये झालेली आहे। एकंदरीत सर्वच लोकांनी चांगल्या विधायक सूचना केलेल्या आहेत आणि एक टीम बनवून या ठिकाणी महापालिका क्षेत्रातले जे काही पेशंट आहेत हे यांचा रिकव्हरी रेट वाढणे, डेथ रेट कमी करणे यावर विधायक चर्चा झालेली आहे यामध्ये आणि त्याची अंमलबजावणी जर व्यवस्थित करण्याचा देखील सगळ्यांनी निर्णय घेतला आहे। त्यामुळे रिकव्हरी फास्ट होईल आणि जे जे काही उपाय अनेक लोकांनी सांगितले ते उपाय अंमलात आणले तर नक्कीच याचा चांगला रिझल्ट मिळेल। सर, प्रायव्हेट हॉस्पिटल जे आहेत त्यांनी बऱ्याचशा आपल्या समस्या मांडल्या की विविध प्रकारच्या ज्या ऑडिट करण्याच्या सगळ्या समस्यांवर चर्चा झाली। प्रायव्हेट हॉस्पिटल असू द्या, सरकारी असू द्या, महापालिका असू द्या, इलेक्ट्रिक ऑडिट, फायर ऑडिट आणि त्याच्यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिट आणि ऑक्सिजनचं ऑडिट जे प्रत्येकाने केलं पाहिजे असं त्या सगळ्यांनीच त्यामध्ये मान्य केलेलं आहे, जेणेकरून दुर्घटना होणार नाहीत आणि रुग्णांचा जीव कसा वाचेल यासाठी एक चांगली बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे। महापालिकेने देखील त्या सूचनांची नोंद घेतली आणि त्याच्यावर पूर्ण अंमलबजावणी महापालिका स्तरावर होईल। राज्य सरकारच्या स्तरावर ज्या काही उपाययोजना करायच्या त्याचा निर्णय देखील राज्य सरकारच्या स्तरावर घेतला जाईल। साहेब, कोविड झाल्यानंतर जे आहे रुग्णाची जे आहे मानसिकता खूप खालावली जाते, त्यामुळे तो रुग्ण स्वतः रिकवर होणं कठीण असतं, त्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणं, त्यासाठी जे काही काउन्सिलिंगची आवश्यकता आहे ते देखील निर्णय घेतलेला आहे। प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये देखील काउन्सिलिंगची व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे। त्याचबरोबर महापालिकेने देखील पोस्ट कोविड सेंटर देखील सुरू केलेलं आहे। अशा पोस्ट कोविड सेंटर केल्यामुळे पेशंट बरा झाल्यानंतर देखील पुढे त्यांनी काय काळजी घ्यावी अशा प्रकारचं देखील यामध्ये चर्चा झाली।